समाजभूषण डॉक्टर तानाजी रावजी लामखडे मामा रौंदेकर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या केंद्रीय राज्य संघटकपदी तर प्रशांत टेके पाटील यांची राज्य संपर्क प्रमुखपदी निवड। समाजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजभूषण डॉक्टर तानाजी रावजी लामखडे मामा रौंदेकर यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या केंद्रीय राज्य संघटकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणारे श्री प्रशांत टेके पाटील यांची राज्य संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे। डॉक्टर तानाजी रावजी लामखडे मामा रौंदेकर यांना नेपाळ सरकार तसेच गांधी पीच फाउंडेशन संस्था नेपाळ व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरेट पदवी देऊन प्रदान करण्यात आले। नोबेल पुरस्कार देऊनही प्रदान करण्यात आले आहे। तसेच महाराष्ट्र शासन आणि नालंदा ऑर्गनायझेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या समाजभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे। ते सध्या नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे अहिल्यानगर येथील उपसंपादक म्हणूनही कार्यरत आहेत। समाजकार्य आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील समस्यांवर प्रकाश टाकणे आणि जनजागृती करणे हे त्यांचे ध्येय आहे। प्रशांत टेके पाटील यांनी देखील पत्रकारिता आणि समाजकार्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांचीही महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या राज्य संपर्क प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर पत्रकार संघटना अधिक मजबूत होऊन पत्रकारांच्या हक्क आणि सन्मानासाठी नवे उपक्रम राबवले जातील असा विश्वास व्यक्त केला जातोय। यावेळी नाशिक जिल्हा व अहिल्यानगर जिल्ह्यातील व सर्व राज्यातील पत्रकार व अनेकांनी या निवडीबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच वसंतदादा पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन मुकुंद शिनगर यांनी देखील त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।